Hello friends, good evenings. Today we are going to teach you an subject English. तर मित्रांनो, इंग्लिश असा विषय आहे की तो विषय आपल्याला नेसेसरी आहे आणि गरजेचा आहे. म्हणजे जर तुम्ही कम्युनिकेशन करतायत इतरांसोबत तर तुमचा एक कम्युनिकेशन पाथ जो आहे तो याच्यावरती डिपेंड असतो. आणि जर तुम्ही कम्युनिकेशन वेल डेव्हलप प्रक्रियेत किंवा वेल नॅचरल प्रक्रियेत जर करत असणार तर तुम्हाला इंग्लिश ही इफेक्टिव्ह आहे आणि तुम्हाला इंग्लिश ही यायला हवी. आणि त्यासाठी मी चंद्रवदन देवरे माझ्या चॅनलला तुम्हाला अतिशय भावनिक आणि पुरेपूर मटेरियलमध्ये तुम्हाला मी इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मीन्स आय वॉन्ट टू टेल यू समथिंग स्पेशल दॅन द अदर. इतरांच्या चॅनलपेक्षा तुम्हाला इथे एकदम छान मटेरियल मिळणार आहे आणि तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्ही डिफेन्ससाठी तयारी करत असणार तर तुम्हाला डिफेन्ससाठी सुद्धा हे चॅनल खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि हा आपला डे फर्स्ट आहे. तर डे फर्स्टला आपण बेसिक इंग्लिशबद्दल येऊ. जर तुम्हाला इंग्लिश वाचता जरी येत नसेल तरी तुम्ही इंग्लिश शिकणार आणि शिकू शकणार. इंग्लिश एवढी कठीण भाषा नाही की तुम्ही इंग्लिश शिकू शकणार नाही. तर इंग्लिश ही खूप सोपी आहे. इंग्लिश इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. विथ युअर मोटिवेशनल, विथ युअर 100% एफर्ट्स यू कॅन टीच इंग्लिश. शिकूया बरं आपण. तर इंग्लिश म्हटली म्हणजे इंग्लिश ही असे एक सब्जेक्ट आहे की जो शिकायला अतिशय सोपा आहे. पण मुलांनी कसं आहे, मुलांनी एक ठरवून ठेवलेलं आहे की बाबा इंग्लिश हा खूप कठीण आहे, मला जमत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, मग मी कसं काय शिकणार. तर आपण शिकणार आहोत इंग्लिशमध्ये. सर्वात महत्त्वाचं घ्यायचं ठरवलं तर आय, ही, शी, इट, वी, यू, दे. हे 9 प्रोनाउन्सवर इंग्लिश ही डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही हे 9 प्रोनाउन्स जर तुम्हाला येत असणार तर तुम्हाला असं समजा की 80% इंग्लिश यायला लागेल असं समजा. म्हणजे काय तर समजूया आपण हे 9 प्रोनाउन्स. आता आय म्हणजे काय, मी. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जर वापरत असाल आय तर तुम्ही असं जरी जर बोलत असाल तर तुम्ही आय वापरू शकणार आणि ती याचा अर्थ होतो मी. ओके. आणि ही म्हणजे काय, ही म्हणजे तो. इतरांच्या सांगण्यासाठी आपण म्हणजे इतरांना दर्शवण्यासाठी आपण हीचा वापर करत असतो. तर आपण बोलू ही म्हणजे काय, तो. ओके. शी. आता शी म्हणजे काय, ती म्हणजे काय, स्त्री. आणि तो म्हणजे काय, नक्की पुरुष. ओके. आता इट म्हणजे काय, ते त्या. पण ते त्या म्हणजे कोणत्या, तर निर्जीव वस्तूंसाठी, निर्जीव गोष्टी दाखवण्यासाठी आपण ते त्या सांगतो. ते दगड आहेत, ते पक्षी आहेत, त्या गायी आहेत, त्या गवळणी आहेत, त्या घागरी आहेत. आपण ज्या अशा गोष्टी सांगत असतो तर आपण तेव्हा इटचा वापर करतो. म्हणजे काय, ते त्या. पण यासाठी निर्जीव, फक्त निर्जीव. म्हणजे तुम्हाला इट तेव्हा यूज करू शकणार जेव्हा तुम्ही ते त्या वापरणार आणि ते त्या तुम्ही यूज तेव्हा करू शकणार जेव्हा ते त्या हे निर्जीव असतील. नंतर आपण वी म्हणजे काय, याला आपण वी पण बोलू शकतो आणि वी पण बोलू शकतो. आपण, आम्ही. म्हणजे तुम्ही समूहात असाल किंवा इतर कोणीही समूहात असतील आणि ते तुम्हाला दाखवायचंय, त्यांना बोलवायचंय की त्यांना सांगायचंय किंवा कोणाला ते दर्शवून देण्याचंय की ते समूहात आहेत किंवा आपण फ्रेंड्स आहोत, वी आर फ्रेंड्स, हे सांगण्यासाठी आपण वीचा वापर करत असतो आणि त्याचा मराठीत अर्थ होत असतो आपण किंवा आम्ही. यू म्हणजे काय, तू. म्हणजे निश्चित वाचक, निश्चित तू सांगतोय, तू माणूस आहे, तू वेळा आहे. म्हणजे तुला
हे निश्चित वाचून आपण सांगत असतो, तर आपण तूचा वापर म्हणजे यू इंग्लिशमध्ये करत असतो. आता दुसरा यू म्हणजे काय, तुम्ही. हे एकवचनी आहे. हा जो पहिला यू आहे, यू फर्स्ट आपण टाकू शकतो त्याला, यू फर्स्ट आणि यू सेकंड. यू फर्स्ट जो असतो तो तू म्हणजे काय, एकवचन. आणि यू दुसरा यू सेकंड म्हणजे काय, तुम्ही म्हणजे अनेक वचनी. तुम्ही माणसं आहात, तुम्ही फ्रेंड्स आहात, तुम्ही चांगले आहात, असं आपण म्हणू शकतो. आता दे म्हणजे काय, ते त्या. अजून मी म्हणणार ते त्या, इट म्हणजे ते त्या असतो, मग इथे कसं काय ते त्या, याचा काय संबंध ते त्या करायचं. पण आपण मी इथे बोललेलो इट हे ते त्या म्हणून वापरतात मराठीत, पण काय निर्जीव वस्तूंसाठी किंवा निर्जीव गोष्टीसाठी, पक्षी, प्राणी, फुलं यांच्यासाठी आपण इटचा वापर करत असतो. पण इथे माणसांसाठी, सजीवांसाठी, माणसांसाठी आपण दे हे इंग्लिश मधून वापरत असतो, ते त्या. म्हणजे काय, ते माणसं आहेत, ते शिक्षक आहेत, त्या शिक्षिका आहेत, आपण असा विचार करतो. ओके, ठीक. तर हे राईट डाऊन करू शकता तुम्ही, तोपर्यंत वेळ देतो. राईट डाऊन झालं असेल. आता तुम्ही म्हणणार एवढं आ ही शी इट वी यू दे कसं काय पाठ करायचं, तर हे एक गाणं आहे. काय हे एक गाणं आहे, आ ही शी वी यू दे, आ ही शी इट वी यू दे, आपण असं बोलू शकतो. चला सो फनी. आता बघा, आता तुम्ही यूज करणार तर कसं म्हणणार, नक्की असं म्हणायचं, आई शुरू येऊ दे, मी, तो, त्याला, तिला, ते, त्या, तू, आम्ही, आपण, आम्ही, तू, ते, त्या, असं बोलू शकतो. म्हणजे काय की इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही जर अभ्यास करत असणार तर तुम्ही नक्की पाठ करू शकणार, त्याला इझी टाईपने समजू शकणार, बोलू शकणार. तर आपण आता पुढे वळूया. आपण आता नवीन स्ट्रक्चर सुरू करत आहोत. जर तुम्हाला हे पाठ असेल, आय शुड यू दे हे पाठ असणार तर तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर नक्की येणार. तर पुढचं स्ट्रक्चर आहे एम इज आर. ओके, ठीक आहे. एम इज आर, एम इज आर, एम इज आर. ओके, ठीक. तर आपण मॅथमॅटिकमध्ये जो मॅथमॅटिक आहे ना, जे मॅथमॅटिकचे रूल्स आहे ते इंग्लिशमध्ये थोडे अप्लाय होत असतात. म्हणजे कसं, तर इथे सूत्र असतं, इथे फॉर्म्युला असतो, या फॉर्म्युलावरून स्ट्रक्चरचे आपण सेंटेन्स बनवू शकतो. तर आपण हे आहे ॲमिझार. ॲमिझारचा वापर आपण मराठीमध्ये म्हणतो आहे, आहे काय, आहे, आहे. ठीक. तर याचं सूत्र आहे एस प्लस एम इज आर प्लस नाव. आता तुम्ही म्हणणार यार या मॅथमॅटिकने इथे पण चान्स सोडलं नाही आम्हाला यार, मी ते सर्व मॅथमॅटिक करून दिलं, इंग्लिश तर कडे नव्हतं होतं पण आता इथे मॅथमॅटिक झालं, प्लस झालं यार, मग ॲडिशन झाले, सबस्ट्रॅक्शन झालं. पण काही चिंता करू नका, त्याला सर्वात सोप्या इझी वेने मी तुम्हाला शिकवेन. तर बघा यस. आता यस म्हणजे काय, तुम्ही जे गाणं पाठ केलं, गाणं म्हणजे यस. आय ही शी इट वी यू दे म्हणजे यस, आलं लक्षात. आणि तुम्ही आय ही शी इट वी यू यू दे मधून काहीही घेणार, आय येणार, ही येणार, शी येणार, इट येणार, वी यू 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 दे येणार, तरी त्याचा एकच अर्थ होतो यस. नेहमी लक्षात ठेवायचं यस म्हणजे काय, आय शी यू यू दे. आणि एम इज आर प्लस नाव. तर ठीक आहे. आता बघा, तर ॲमिझार आहे, ॲमिझार म्हणजे कुठे कुठे यूज करायचा तर लक्षात ठेवा. आय जो आहे ना, कधीही सांगतो आयच्या समोर फक्त एम यूज होईल. फक्त आयच्या समोर काय, फक्त एम. म्हणजे तुम्ही आय असा एकमेव बादशाह आहे, म्हणजे शेट, एकमेव असा शेट आहे की त्याला एक स्वतंत्र पद्धती बनवलेली गेली, म्हणजे स्वतंत्र सर्व बनवले गेले. त्याचं राज्य कारभार वेगळा चालतो, सर्व त्याचं वेगळं चालतं, कारण तो शेट व्यक्तीत ना, शेट व्यक्तीचं तसं असतं. आता थोडा पुढे जाऊ. ही शी, शी काय, शी तो शी नाही बरं का, शी म्हणजे मुलगी, आणि स्त्रियांसाठी आपण शी वापरत असतो. आता इट यांसाठी वापरतो
इज. म्हणजे हे 3 जर आहेत आणि 3 जणांचा एकटा मालिक आहे इज. म्हणजे आपण हे जिथे इथे असतील हे सर्व पोरं आहेत आणि हा त्यांचा एकट्यांचा बाप आहे, म्हणून ही इज, शी इज, इट इज. मग त्यांचं कुळ पुढे जे असेल ते कुळ समजलं. आता तुमचं नाव असतं, माझं नाव चंद्रवदन दगाजी देवरे. समजा चंद्रवदन म्हणजे मी, ही आहे ही, माझ्या वडिलांचं नाव आहे दगाजी, तर त्यानंतर इज आणि देवरे माझं कुळ नाव येईल. आलं लक्षात असं. आणि तसंच आय, आय नंतर त्याच्या वडिलांचं नाव एम आणि त्याचं नाव येईल त्याचं कुळ. आलं लक्षात. त्याचा स्वरात होतो. आणि नंतर येतो आपण वी, यू, यू, दे. ही 4 जणांची फॅमिली. काय? ही 4 जणांची फॅमिली आणि यांचा बाप म्हणजे यांचा वडील, यांचे पेरेंट्स, यांचे फादर कोण? आर. आलं लक्षात. आणि एम, इज, आर हे तिघी स्ट्रक्चर मिळून होतो एम, इज, आर आणि याचा अर्थ होतो आहे किंवा आहेत. आलं लक्षात. राईट डाऊन करून घ्या. राईट डाऊन झालं. व्हिडिओ स्टॉप करून घ्यायचा आणि राईट डाऊन करून घ्यायचं. हे पाठ करणं नेसेसरी तुम्हाला. तर यस, यस, यसच्या इथे लागतो. समजा आय घेतला आपण, त्या आयचे वडील कोण होते? एम. मग यस प्लस एम. एम का घेतला? कारण आयचे वडील एम आहेत. आयचे वडील एम आणि त्यांचं गुण काय? समजा आय एम डॉक्टर. म्हणजे मी वैद्य आहे. लक्षात. मी वैद्य आहे याचा अर्थ असा होतो. आणि आपण पुढे येऊ शकतो अजून. ही, आता समजा मी सांग, ही चे वडील कोण होते? आठवा बरं, कोण होते? इज. हिचे वडील इज. ही इज, तर ही जात होतो तो. आणि ही इज पोलीस, तो पोलीस आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या सध्याच्या स्थितीला काहीतरी आहात हे दाखवण्यासाठी आपण ॲमेझॉनचा वापर करत असतो. लक्षात. ही इज पोलीस, तो पोलीस आहे. इंग्लिश भाषा ही मराठीच्या उलट आहे. म्हणजे कशी काय? पोलीस इकडे, इजचा अर्थ आहे इकडे आणि हिचा तोच तो, म्हणजे क्रॉसला आहे. बघा इथे एक क्रॉस आहे, म्हणून इंग्लिश ही भाषा मराठीच्या उलटी आहे. शीचा, शीचे वडील इज. शी इज माय जीएफ. म्हणजे काय? तर ती माझी. आता माझी काय घेतलं? माय. माय म्हणजे काय? माझी. ती माझी जीएफ आहे. म्हणजे तशी नाही माझी, पण वाक्यात घेतोय मी आता. म्हणजे असे असेल तरी मी म्हणजे सांगतो तुम्हाला मी उशिरा थोडी. तर शी इज माय जीएफ, ती माझी जीएफ आहे. आलं लक्षात. तर आपण प्रत्येकाचे वाक्य बनवू. शी. आता 8 झालं, त्याच्यानंतर 8 येईल. 8चे वडील इज. इट इज क्रो, तो कावळा आहे. म्हणजे काले तो क्या हुआ दिलवाले. अच्छा, म्हणजे तो कावळा आहे. तर आपण तो कावळा आहे असं म्हणू शकतो. हे पुसतो मी झालं असेल तर. आता तिसरी
चौथी फॅमिली सुरू होते, तिसरी फॅमिली चौथीत चालू होते. ओके. वी वी म्हणजे काय सांगितलं, वीचे वडील कोण आहे? आर. वी आर फ्रेंड. FRND शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही व्हॉट्सअप यूज करतात तशी व्हॉट्सअपचा शॉर्ट फॉर्म आहे फ्रेंड्स. बरं का, तशी स्पेलिंग नाही पण ती ॲक्च्युअल स्पेलिंग FRIEND. ओके. पण व्हॉट्सअप स्पेलिंग आहे. आपण मित्र आहोत. ओके. आणि पुढे येतो वी यू. आ ही शीट वी यू 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 येतो. तर ठीक. यू आर रास्कल. ओके. तू रास्कल नाही, तो जास्त झालं रास्कल. हा रास्कल नको घेऊ. कसं आहे, कुणाला काय बोलणं सांगा. यू आर मॅड. तू वेळा आहे. बस काय लागतं, तू वेळा आहे. यू आर मॅड. वी आर फ्रेंड. आवडत राहत. एवढी सोपी इंग्लिश आहे आणि तुम्ही उगीच टेन्शन घेऊन बसतात. ओके. आता दुसरा यू. यू आर टीचर. तुम्ही शिक्षक आहात. ठीक. आणि आता शेवटचं एक राहिलं ते म्हणजे दे. दे आर त्या गायी आहेत किंवा त्या गायी आहेत. ठीक. एवढी सोपी इंग्लिश आहे आणि तुम्ही म्हणता येत नाही. पण इंग्लिशला घाबरू नका. इंग्लिश इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. इंग्लिश इज डिपेंड ऑन युअर communication and your practice. So thank you friends for watching my video, and please keep support me, and keep like, keep share, and please love with me and love with English subject. If you want to teach, if you want to learn, if you want to crack, if you want to judge English, if you want to communicate with English, then you want to struggle with English and you want to keep seeing video and learn with me, and I am always with you. I am helping anytime, anywhere. And if you have some problems, then you can comment me. And then समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ काहीतरी वाटतंय की अजून मी काहीतरी ट्राय करावं, तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने मी इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक नवीन पद्धतीने इंग्लिश शिकण्याचा आपण प्रयत्न करू. तो बाय फ्रेंड्स.